पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना। आजोबाकडूनच 9 वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न। मुलीचा आरडाओरडा ऐकल्यानंतर शेजाऱ्यांचा हस्तक्षेप। आरोपी अटकेत। नसरापूर घटनेतील आणखी संतापजनक तपशील समोर। अत्याचारानंतर चिमुकलीचा मृत्यू झाला की नाही हे पाहण्यासाठी तिच्या छातीवर बुक्के मारले। ससून रुग्णालयाच्या प्राथमिक वैद्यकीय अहवालात उल्लेख। पश्चिम बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचारात 3 जण ठार। मृतांमध्ये 2 भाजपा आणि 1 तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता। हिंसाचार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे निवडणूक आयोगाचे आदेश। अभिनेता विजयची विधिमंडळ नेतेपदी निवड। सत्ता स्थापनेसाठी टीव्हीकेची काँग्रेससह छोट्या पक्षांना साथ। उद्या विजय मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता। केंद्र सरकारकडून उसाच्या एफआरपीमध्ये 100 रुपयांची वाढ। आगामी हंगामात उसाला प्रति टन 3650 रुपयांचा हमी भाव। प्रति टन 300 रुपयांची वाढ हवी। राजू शेट्टींची मागणी। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी खुशखबर। आता एमपीएससी तलाठ्यांचीही भरती परीक्षा घेणार। 1700हून अधिक पदांच्या भरतीसाठी तयारी सुरू। नाशिकच्या काळाराम मंदिरावर आज 21 फुटांच्या ध्वजस्तंभावर धर्मध्वजाची प्रतिष्ठापना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार। इराण विरुद्धचं युद्ध थांबवल्याची अमेरिकेची घोषणा। इराणसोबत आता फक्त अणुविकास कार्यक्रमावर चर्चा। परराष्ट्र मंत्री रुबियोंची माहिती। अमेरिका होर्मुझमध्ये ऑपरेशन फ्रीडम चालवणार।